नमस्कार सर्वांना. या शेळ्यांना आता चालू झाला आणि आता छटण्या चालू झाल्या त्या बघा. आणि छटण्या चालू झाल्यावर शेळ्यांचं टेन्शन नसतंय. शेळ्यांना मस्तपैकी द्राक्षाचा पाला येतोय आणि शेळ्यांना लय आवडीने खाते त्या शेळ्या पण आणि लहान जी पिल्लं आहे त्याची पिल्लं पण. तर ह्यांनी त्याच्यात द्राक्षीला आणि हे आणलाय द्राक्षाचा पाला. आता ह्यातला निम्मा ठेवायचा आणि निम्मा शेळ्यांना घालायचा. काय होते माहितीये का, सगळा जर घातला ना शेळ्यात जरा खाते त्या राहिलेला पाला वाळून जातोय. वाळलेला पाला असा भुगणा चुरा होऊन जातोय. त्यामुळं निम्मा पाला घालायचा, निम्मा संध्याकाळी घालायला ठेवायचा. त्यामुळं चला कशी खाते ती बघूया शेळ्या. खूप पलीकडे सांगितलं का? बास होतोय बरं का एवढा आता चारा ह्याला. एवढ्यावर खाऊन निवांत होती ती. सकाळी मक्याची वैरण खाल्ली ती आणि त्याच्यानंतर आता ही द्राक्षाचा पाला रगड होतं ह्यांना एवढं. सध्या ह्यांचे पोट भरलेले होते. मक्याची वैरण किती राखल्या बघतील आणि एवढं त्रास होतोय मला. चुपती बारकी त्या कोंबड्याच्या घरात बसली. कोंबड्या घरात बसली पाला किंवा आल्यावर आली ती पोळी. शेळ्यांच्या पायाचं ही महिन्याभराची पिल्ली आहे ती खायला लागली ती बरं. ही कवा खाते ती माहिती आहे ना, ज्यावेळी इकडे जवळ आवाज अजून त्यांना महिना झाला नाही आणि तो ती पिल्लू खायला लागले दिसलं. तो जवळ दाखवतो. दूध कमी पडायला लागले. दूध कमी आहे त्यांना. का माहिती आहे का, ही पहिला ऋषिळी गेलेला आहे. उन्हाळ्याचा दिवस आहे तर चारा व्यवस्थित लागत नाही आणि भरडा मस्त घालतो, चारा लागत नाही व्यवस्थित. आणि त्यामुळे ती पिल्ली आहे ना हे खायला लागली ती वैरण खायला लागली ती. ह्यांना काय नाही, जरा भरडा चालू केला ना पिल्ली एकदम मस्त टकाटक मध्ये होते ती, चांगली तयार होते ती. पहिल्यांदा जरा दूध कमी पडते तरी पण इतकं पाकं पडलेलं नाही ना पिल्ली है ना ग. लय असे टाकलेले नाही ती. त्यांना झाले त्या पिसवासाठी शूटआउट ते कुठला साबण आणलाय का, कुठला तर आहे नाव बघितलं नाही. काय कटआउट काय तर आहे का, कटआउट का शूटआउट कुठला तर. त्या दादाने आपल्याला आपण एक व्हिडिओ टाकला पिसवांसाठी आणि पिसवांसाठी आहे ना आपल्याला कमेंट पण आल्या. कमेंटमध्ये पण साबणांची नावं सांगितली, लिक्विड सांगितलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दादाने फोन करून पण सांगितलं, अहिल्यानगरचं दादा येतं बरं का. आणि त्यांनी फोन करून सांगितलं आणि फोटो पण पाठवला की ताई हे साबण आणा आणि हे साबण लावतानाच पिसवा मरून जाते त्यांनी तो वापरलाय म्हणून साबण. तर आपण आज आमच्यात लाईट नाही, पाणी नाही, त्यामुळे पाणी कधी चालू होते बघायचं आणि पाण्यानं डायरेक्ट सगळ्या शेळ्या धुवून घेऊन साबण आपण लावणार आहे. त्या बारक्या पिल्लांना पण झाले त्या पिसवा. मी काल बघितलं त्यांच्या अंगावरून हात फिरवून जरा केस इकडं तिकडं सारून, तर पिसवा त्यांना पण हाय. त्या हे का खाय ना, ही कोणाची वाट बघायला लागल्या. तिला खाऊ दे ना, येऊ दे ना. तिला खाऊ द्यायला मग ते कोण असं हे करून ये बाई म्हणून खा म्हणून सांगत नसते. हे बघ हे घुटमळायला लागले इथं, ते तिथं घुटमळायला लागले. पाहिजे असते त्यातलं जरा इसकडते जरा. ती लई पडायची शेरड पण एकमेकाला गुणानं खावावं सगळ्यांनी मिळून मिसळून नाही. ह्याला मार त्याला मार. हे मोठं बोकड खाताय आणि लगेचच जाऊन बसते. उभं राहायचं होत नाही त्याला. एका जागेला खाणार नाही, एकदा इकडे पळत येणार. मारते सगळ्यांना, मारते ती पण. ऊन आहे लगेचच वाळतंय. लय लवकर वाळते, एकदम पातळ असतं ना, लय लवकर वाळते. मस्त बघ आता पोटा फिरते अशी ह्यांना वैरण मिळालं ना लय शांत असं समाधान वाटते ना. अरे इथं महिनाभर छटण्या चालू असते त्या. महिना कुठलं 15 ते आठवड्यात संपते त्या छटण्या. तू बारकी तुझ खाते महिना झाला दाखवते जवळ जाऊन दाखव. असं दूध कमी पडले ना असं खाते ती बघा. बरेच जण म्हणते आमची पिल्ली चाराच खात नाही ते, आमची पिल्ली पाणीच पित नाही ते. त्यांना दूध कमी पडलं ना असं खाते ते बघा चारा. तेव्हा ती केवढी आहे ती. महाशिवरात्रीला महिना झाला, महाशिवरात्रीला महिना नाही झाला अजून. नाही तेवढंच खायला लागली ते. आणि चवळून पण टाकत नाही ते, खाते ते खाते ती तेवढी. आणि दूध कमी आहे म्हणून पिल्ली काय ठकीच नाहीत काय नाहीत, एकदम चांगले. तुम्हाला दिसतात व्हिडिओमध्ये पिल्ली कशी आहे ती. आणि एवढी बारकी असून तेव्हा ते चारा मोठ्या शेळ्यांसारखा चारा खाते ती. पेंट बीट अजून खात नाही ती बरं का. आणि पेंट त्यांना ठेवली पण नाही. ट्राय करायला पाहिजे आता, बघायला पाहिजे जरा खाते पेंट पण.
पेंड जरा ठेवायला पाहिजे, त्यानं पाला अखंड खाल्ला बघ. हम्म. आणि जाऊन त्या कोंबड्या घरात निवांत बसलेली असते ती दिवसभर. तिथं बसतात. हे आले बघा त्यांची आई, खाते बघ पालं तूप सगळं तिथे, छान खाते ते. खायला चांगली पाहिजे ती बघ, जनावरच खायला चांगली झाली ना मस्त. अगं नाही, ही असली असतात की नाही, ही खातात. ती तसली खात नाहीत बघ काय. ती पण खाते ती. नाही खात ती. त्यांचं तर सकाळपासून तोंड असं चालूच असते, बंदच नसते तोंड त्यांचं. हे बघ कसा खाते गुटे गुटे. त्याला एकट्याला पाहिजे असते मग खाणार. ही आपल्याला ही शिळी अगोदर पूर्ण ठकलेली होती बरं का. ही शिळी आता कशी दिसायला लागली, गेल्या वर्षी कशी होती ना आज का आता कशी. हां, काय झालं होतं तिला? ते अगोदर आपण जनताचं औषध पाजलं होतं, त्याचं साईड इफेक्ट झालं होतं, त्याने शिळी तशी झाली होती खराब झाली. हां. तिला नंतर टॉनिक बेनिक पाजून आता चांगली झाली शिळी, एकदम मस्त झाल्या बरं का शिळी. आणि आता ही शिळी पण आता तयार व्हायला लागली. परवा कशी दिसते, लगेच दिसते. खराब झाली होती. आता चांगली दिसायला लागल्या ना. आता पुढल्या वर्षी आणि शिळी एकदम चांगली होती तयार. हां, म्हणून बोकड पण दिसत होतं, तसं दिसत होतं. बोकड पण त्याला ठकलेलं होतं ना, हां. एवढं नव्हतं ठकलेलं. पण आता शेळ्या चांगल्या व्हायला लागल्या बरं का, ती पण शेळी चांगली व्हायला लागल्या. आणि टॉनिक घातले आपण विटा व विटा, त्या टॉनिकमुळे शेळ्या आता चांगल्या झाल्या त्या. आणि शेंगपेंड पण घालायला लागते बरं का जरा जरा. शेंगपेंडानं पण चमक येते, शेळ्यांच्या अंगात ताकद वाढते. आणि ताकद वाढल्यामुळे काय करते त्या शेळ्या वैरण जसली टाकेल तसलं खात्यात. आता आम्ही मक्याचे वैरण घेतलोय, मक्याच्या वैरणचं पुढचं सुद्धा फोडून खाते ती बरं का शेळ्या, मोठ्या वैरणचं. तुम्ही कुठं तर बारक्या वैरणचं म्हणजे बारीक वैरण म्हणतेला. पिकाला केलेली मका, पिकाला केलेली मका घेतली आणि ती मका आम्ही टाकतोय घालतोय शेळ्यांना, तर ती सगळी चांगली खाते ती मका. लय पिल्ल्यांचंच आश्चर्य वाटते ना. सगळा पूर्ण पाला खातात. पूर्ण पाला खाते ती बघ, मोठ्या शेळ्या म्हणून. त्यात आणि काय झालंय, ते दुसरे वैरण खात नाहीत. हे जरा जरा आंबट लागते ना त्याच्यामुळे. लागते खाते ती, द्राक्षाचा पाला आंबूस लागतोय त्यामुळे खाते ती. कशी आहेत आमची पिल्ली सांगा काय. आणि ह्यासाठी आहे ना शेंगपेंड वापरावं लागते बरं का, ते पण चांगल्या क्वालिटीची. आमच्यात 75 ते 80 रुपये किलोवाली शेंगपेंड असते. आणि ती शेंगपेंड पिल्ल्यांना आणि शेळ्यांना असत्या. पप्पा बोलवायला लागले जेवायला, कामानं आल्या तर कट्टाळून. आलो 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 आलो, बस या म्हणतात आता.